Hello, everybody. Myself, Imam Kasim Bagwan from Sri Yashash Shalke Prashala Wagdari. In my previous video, I also studied the chapter number 6, Animal Classification. In that chapter, we will discuss about history and benefits of animal classification. Okay. Today is my second video related to animal classification. In that video, traditional method of animal classifications are discussed here. Okay. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धत अभ्यासू. जस्ट 1 मिनिट प्लीज. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वांना विनंती आहे की जर माझे व्हिडिओ आपणास आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका व बेल आयकॉनला क्लिक करा. माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत जातील. ओके. तर आज आपण ट्रॅडिशनल मेथड्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन हा पॉईंट इथं डिस्कस करणार आहोत. तर पाहूया आपण काय आहे हे ट्रॅडिशनल मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन्समध्ये. ट्रॅडिशनली depending upon the presence or absence of notochord, the animal kingdom has been divided into two groups, non-chordates and chordates. तर यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे काही पारंपरिक पद्धत आहे प्राण्याच्या वर्गीकरणाची, तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजेच त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड हा विचारात घेण्यात आलेला आहे. नोटोकॉर्ड म्हणजे काय, तर नोटोकॉर्ड म्हणल्यानंतर एक रॉड लाईक स्ट्रक्चर्स असतोय, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतोय एक आधार देण्याचं काम करणारा तो एक घटक आहे, त्याला आपण म्हणतोय नोटोकॉर्ड, किंवा त्याला मराठीमध्ये आणखीन एक नाव देण्यात येतोय पाठीचा कणा. तर ॲनिमलच्या मध्ये पाठीचा कणा असणाऱ्या आणि नसणारे असे दोन ग्रुप या ठिकाणी पाडण्यात आलेले आहे. कोणते आहेत ते दोन ग्रुप आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपणास पाहायचं आहे नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स कोणाला म्हणायचंय, ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड अब्सेंट आहे. आणि कॉर्डेट्स कोणाला म्हणायचंय, तर ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, अशांना आपण कॉर्डेट्स म्हणतोय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या दोघांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे आपण एक एक करून या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पाहूया नॉन कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स मध्ये कॅरेक्टर्स ऑफ नॉन कॉर्डेट्स ॲनिमल्स आर ॲज फॉलोज. फर्स्ट, बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. आता या नॉन कॉर्डेट्स ॲनिमल्समध्ये पहिला वैशिष्ट्य सांगण्यात आलेला आहे, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड अब्सेंट असतोय. नंतर अशा प्राण्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या बॉडीला सपोर्ट करण्यासाठी हा नोटोकॉर्ड नसतोय. दुसरं, फॅरिंजियल गिल स्लिट्स आर अब्सेंट्स. आता हा जो फॅरिंजियल गिल स्लिट्स म्हणतोय आपण, हा कशासाठी वापरला जातोय, तर हा आहे रेस्पिरेशनसाठी याचा वापर केला जातोय. आता हे रेस्पिरेशन करण्यासाठी हे गिल स्लिट्स म्हणजे त्याला आपण कल्लाविद्रे म्हणतोय. हे कल्लाविद्रे जे प्राणी पाण्यामध्ये राहतात आणि पाण्यामध्ये राहून श्वसन करतात, अशा प्राण्यांच्या शरीरामध्ये ही अशा विशिष्ट अशा प्रकारची एक रचना असते, त्याला गिल स्लिट्स म्हणतोय. आणि ही गिल स्लिट्स त्याच्यामध्ये अब्सेंट असते. तिसरा कॅरेक्टरिस्टिक्स आहे नर्व कॉर्ड. आता नर्व कॉर्ड म्हणल्यानंतर त्याला मराठीमध्ये म्हणलं जातं चेतारज्जू. जर चेतारज्जू प्रेझेंट असेल तर इट इज ऑन अ वेंट्रल साइड, इट इज सॉलिड अँड पेअर्ड. आता जो चेतारज्जू म्हणजे त्याला आपण नर्व कॉर्ड असं म्हणतोय, तर नर्व कॉर्ड जर नॉन कॉर्डेट्स ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असेल तर तो कोणत्या साईडला प्रेझेंट आहे, तर तो असणार आहे वेंट्रल साइड. आता वेंट्रल साइड कोणाला म्हणायचंय, वेंट्रल साइड म्हणल्यानंतर त्यालाच आपण म्हणतोय पोटाच्या साईडला, म्हणजे एकदम पुढच्या साईडला पोटाच्या बाजूला जर असेल तर त्याला आपण म्हणतोय वेंट्रल साइड. आणि हा कसा असतोय नर्व कॉर्ड, हा सॉलिड आहे आणि तो पेअर्ड मध्ये देखील असतोय. पेअर्ड म्हणल्यानंतर जोड्याने आढळतोय. आणि चौथा वैशिष्ट्य या ठिकाणी आपण पाहूया, हार्ट इफ प्रेझेंट इट इज ऑन डॉर्सल साइड.
आता हार्ट देखील जर याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर तो आपल्या शरीराच्या डॉर्सल साईडला असतोय. डॉर्सल साईड म्हणल्यानंतर ती आपली पाठीमागची बाजू. तर अशा पद्धतीनं या नॉन कॉर्डेटचे कॅरेक्टरिस्टिक्स एकूण 4 दिलेले आहेत. त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड हा अब्सेंट असतोय, फॅरेंजियल गिल स्लिट्स देखील त्याच्यामध्ये अब्सेंट असते. त्यानंतर नर्व कॉर्ड हा वेंट्रल साईडला आणि तो सॉलिड आणि पेअर्ड असतोय. हार्ट देखील प्रेझेंट असेल तर तो डॉर्सल साईडला म्हणजे पुढच्या बाजूला पोटाच्या डॉर्सल साईड म्हणल्यानंतर तो पाठीमागच्या बाजूला त्या ठिकाणी असतोय. आता याच्यानंतर आणखीन आपण या ठिकाणी पाहणार आहोत नोटोकॉर्डेट्स जे आहेत ॲनिमल्स याच्यामध्ये आणखीन क्लासिफिकेशन केला जातोय किंवा त्याचे डिवायडेशन या ठिकाणी केला जातोय ते 10 फायलामध्ये. आता 10 फायला म्हणल्यानंतर हा फायलमचाच एक अनेक वचन या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. फायलम म्हणल्यानंतर याला आपण म्हणतोय संघ, मराठीमध्ये वापरला जातोय शब्द. आता जसं आपण या ठिकाणी किंगडम ॲनिमॅलिया पाहतोय तर त्या ॲनिमॅलियामध्ये पुन्हा सब किंगडम येतोय. तो सब किंगडम आहे नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स येतोय. आता जो सब किंगडम नॉन कॉर्डेट्स आहे, सब किंगडम नॉन कॉर्डेट्समध्ये जो फायलम येतोय तो असे फायलम्स एकूण 10 फायलम्स आहेत, म्हणजे त्याला आपण फायला असं म्हणतोय. तर या फायलांची नावं आपण एक एक करून या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूया. दोज फायलाज आर फर्स्ट फायला or first phylum Protozoa, second one Porifera, third one Coelenterata or Cnidaria, fourth one Platyhelminthes, fifth Aschelminthes, sixth Annelida, seventh Arthropoda, eighth Mollusca, ninth Echinodermata and last one Hemichordata. तर these are the 10 phyla included are non-chordates animals. These phyla are also discussed in next videos. Okay. तर आज आपण या ठिकाणी पुढचा जो पॉइंट या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे कॉर्डेट्स. जसं आपण सब किंगडम नॉन कॉर्डेट्स बघितलात तशाच प्रकारे आता कॉर्डेटचे पण काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण वन बाय वन पाहूया. तर पहिला वैशिष्ट्य आहे बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. आता एक्झॅक्ट अपोजिट आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. पहा, ज्यावेळेला आपण इथं अभ्यास करत असताना कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्सचं कंपॅरिझन करून जर आपण अभ्यास केला तर तुमच्या स्मरणामध्ये चांगल्या पद्धतीने राहील आणि परीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारला जाऊ शकतोय. गिव्ह डिस्टिंग्विश बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स 2 मार्क्ससाठी. तर आपल्याला फरक स्पष्ट करता यायला पाहिजे आणि हे फरक स्पष्ट करत असताना अत्यंत सोपं आहे, कारण आपण नॉन कॉर्डेट्सचा जर आपण अभ्यास केला असाल तर कॉर्डेट्सचा अभ्यास करण्याची गरज लागणार नाही. का? कारण याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट अपोजिट्स त्यांचे कॅरेक्टर्स आहेत कॉर्डेट्समध्ये. जसं आपण या ठिकाणी नॉन कॉर्डेट्समध्ये बघितलेलं आहात, बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड, परंतु इथं जे कॉर्डेट्स आहे त्या कॉर्डेट्समध्ये बॉडी सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड आहे. नंतर याच्यामध्ये पाठीचा कणा याच्यामध्ये असतोय, एक आधार देण्याचं आधारक यामध्ये असतोय. दुसरं पॉइंट या ठिकाणी पाहूया. फॅरिंजियल गिल स्लिट्स और लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. आता या ठिकाणी रेस्पिरेशन करण्यासाठी गिल स्लिट्स किंवा लंग्स देखील प्रेझेंट आहेत, परंतु नॉन कॉर्डेट्समध्ये अब्सेंट होते. तिसरं वैशिष्ट्य या ठिकाणी पाहूया. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साइड ऑफ बॉडी, इट इज हॅलो. आता या ठिकाणी जर आपण बघितलं असाल तर नर्व कॉर्ड प्रेझेंट असेल तर ती डॉर्सल साइडला आहे, परंतु आपण तेच नॉन कॉर्डेट्समध्ये बघितला होता तर ती कोणत्या पोझिशनला होती? वेंट्रल साइडला होती. एक्झॅक्ट अपोजिट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पहा त्यांचे दोघांचे गुणधर्म. आणि ही जी आहे हॅलो आहे, हॅलो म्हणल्यानंतर त्याला आपण म्हणतोय पोकळ असते. नंतर चौथा वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. हार्ट इज प्रेझेंट ऑन वेंट्रल साइड ऑफ द बॉडी. आता हार्टचं देखील या ठिकाणी पोझिशन्स दिलेले आहे. तो कुठं प्रेझेंट असतोय तर आपण नॉन कॉर्डेट्समध्ये बघितला होता तो डॉर्सल साइडला होता, परंतु इथे तो वेंट्रल साइडला आहे. वेंट्रल साइड म्हणल्यानंतर हा जो हार्ट आहे पोटा साइडच्या बाजूला असतोय. आता याच्यानंतर आणखीन पाहूया. Notochord is a long rod-like supporting structures present on dorsal side of animal body. It keeps the nerves tissues isolated from the remaining body.
हा जो नोटोकॉर्ड आहे हा एक रॉड लाईक स्ट्रक्चर्स आहे, म्हणजे आपल्या शरीराला आधार देण्याचं तो काम करत असतोय आणि तो ॲनिमलच्या डॉर्सल साईडला प्रेझेंट असतोय. डॉर्सल म्हणल्यानंतर आत्ताच तुम्हाला जस्ट सांगितलेलं आहे की तो प्राण्यांच्या पाठीमागच्या बाजूस तो प्रेझेंट असतोय. आता आपण या ठिकाणी आणखीन या डायग्रामकडे थोडंसं पाहूया. तर ही जी काही डायग्राम तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे ही डायग्राम आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट्स. आता या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट्समध्ये डायग्राम पहा, आपल्याला नर्व कॉर्ड या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता हा जे नर्व कॉर्ड तुम्हाला दिसते या साईडला ही नर्व कॉर्ड आहे पहा, पूर्ण बॉडीवर पसरलेले आहे. म्हणल्यानंतर ही जी नर्व कॉर्ड आहे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आहे ते कोणत्या साईडला असेल तर ती जी आहे ही पाठीमागच्या बाजूला आहे, डॉर्सल साईडला तुम्हाला दिसते. आणि त्याच्यानंतर नोटोकॉर्ड एक आहे, हा जो भाग दिसतोय पहा हा आहे नोटोकॉर्ड दिसतोय. तर हा नोटोकॉर्ड म्हणल्यानंतर हा एक रॉड लाईक स्ट्रक्चर्स हा सेंट्रल पार्ट्समध्ये तुम्हाला त्या बॉडीमध्ये दिसून येतोय. आणि हे जे अशा प्रकारचे जे चिन्ह तुम्हाला दिसत आहेत डायग्राम्समध्ये हे सगळे मसल्स आहेत. आणि शेवटचा जो भाग दिसतो इथं हा टेल्फिन आहे आणि इथं एनस आहे, गिल स्लिट्स आहेत. हे जर आपण गिल स्लिट्स बघितलं असाल तर हे कॉर्डेट्समध्ये ते येतात आणि हे नॉन कॉर्डेट्समध्ये येत नाही आहेत. तर त्या प्रत्येकांची पोझिशन जर बघितलात तर डॉर्सल साईडला आणि व्हेंट्रल साईडला आपल्याला पाहावयास मिळतात. आता याच्यानंतर आपण पाहूया डू यू नो. आता या डू यू नो मध्ये आपण पाहूया पहा, all chordates animals are grouped together in a single phylum and the name of phylum is the same, that is phylum Chordata. जसं आपण नॉन कॉर्डेट्स मध्ये बघितलेलं आहात की त्याच्यामध्ये 10 फायला होते, परंतु इथं कॉर्डेट्स मध्ये फक्त एकच फायलम येतोय आणि तो फायलम आहे फायलम कॉर्डेटा. This phylum has been divided into 3 subphyla as Urochordata, Cephalochordata and Vertebrata. इथं या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे तर जो फायलम आहे या फायलम मध्ये पुन्हा डिवायडेशन करण्यात आलेलं आहे. किती गटामध्ये? 3 सब फायलामध्ये. तिथं आपण बघितलं होता नॉन कॉर्डेट्स मध्ये जो फायलम आहे तो फायलम जो आहे नॉन कॉर्डेटा होता, त्याच्यामध्ये 10 फायला विचारात घेण्यात आले होते, परंतु इथं 3च सब फायला येतात. एक जो आहे युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा अँड वर्टेब्रेटा. आता याच्यामध्ये पहा सब फायलम्स वर्टेब्रेटा. तर हा जो सब फायलम तुम्हाला दिसतोय या सब फायलम वर्टेब्रेटामध्ये पुन्हा त्याचं 6 क्लासेसमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. कुठले क्लास आहेत पहा, पहिली क्लास आहे सायक्लोस्टोमॅटा, दुसरी क्लास आहे फायसेस, तिसरी क्लास आहे ॲम्फिबिया, चौथी क्लास आहे रेप्टिलिया, पाचवी क्लास आहे ॲव्हर्स आणि 6वी क्लास शेवटची क्लास मॅमॅलिया. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला कॉर्डेट्समध्ये काय काय आहे पहा, कारण आपण या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहात की ॲनिमल क्लासिफिकेशन जो ॲनिमल आहे हा एक प्रकारचा किंगडम आहे आणि या किंगडममध्ये सब किंगडम येतोय कॉर्डेट्स आणि दुसरा सब किंगडम येतोय नॉन कॉर्डेट्स. आता हा सब किंगडम जो नॉन कॉर्डेट्स आहे याच्यामध्ये पुन्हा सब फायलम्स येतात. कुठले फायलम्स येतात? एकूण 10 फायलम्स येतात. ते आताच आपण जस्ट या ठिकाणी पाहिलेलं आहात. आता याच्यानंतर आपल्याला कॉर्डेट्समध्ये पुन्हा 3 सब फायलम्स येतात. त्या 3 सब फायलम्स मधला जो शेवटचा जो फायलम आहे कुठला? वर्टेब्रेटा. तर या वर्टेब्रेटाचं पुन्हा 6 क्लासमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, ॲव्हर्स अँड मॅमेलिया. अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांचं 6 क्लासेसमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आता आणखीन पहा, तुम्हाला एक टी डायग्राम दाखवण्यात आलेला आहे. या टी डायग्राम्समध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने कळेल. कारण पहिल्यांदा या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की आपण खालच्या इयत्तेमध्ये शिकलेला आहात की जो रॉबर्ट विटाकर आहे, या रॉबर्ट विटाकर या शास्त्रज्ञाने 5 किंगडम क्रायटेरिया सांगितलेला आहे आणि त्यांनी हा इरॅकी ऑफ क्लासिफिकेशन सांगितलेला आहे. हा इरॅकी ऑफ क्लासिफिकेशन्स म्हणल्यानंतर एखाद्या सजीवांचं जर आपल्याला वर्गीकरण करायचं असेल आणि हे वर्गीकरण करत असताना त्यांनी एक हायरॅकी सांगितलेली आहे. हायरॅकी म्हणल्यानंतर पदानुक्रम सांगितलेला आहे.
काय पदानुक्रम आहे? पहिल्यांदा ज्यावेळेला त्याला वर्गीकरण करायचं असतोय किंगडम वापरला जातोय की हा आहे किंगडम. त्या किंगडमचं पुन्हा सब डिवायडेशन केलेलं आहे सब किंगडम. आणि हा जो सब किंगडम आहे या सब किंगडम मध्ये फायलम एक विचारात घेतला जातोय आणि पुन्हा या सब किंगडम मध्ये अजून एक येतोय तो आहे डिव्हिजन. आता हा जो फायलम आहे हा फायलम ॲनिमलसाठी कन्सिडर केला जातोय आणि डिव्हिजन जो आहे तो प्राणीसाठी वापर केला जातोय. आता याच्यामध्ये किंगडम झाला, सब किंगडम आहे, त्या सब किंगडम नंतर पुन्हा त्याचं क्लासिफिकेशन केला जातोय म्हणजे त्याचं सब डिवायडेशन केला जातोय क्लासमध्ये. हे क्लास आहे. पुन्हा या क्लासचं डिवायडेशन केला जातोय ऑर्डरमध्ये. क्लासिफिकेशन केला जातोय ऑर्डरमध्ये. पुन्हा ऑर्डरचं पुन्हा सब डिवायडेशन केला जातोय फॅमिलीमध्ये. या फॅमिलीचं पुन्हा सब क्लासिफिकेशन केला जातोय जीनस आणि जीनसचं पुन्हा क्लासिफिकेशन म्हणजे त्याचं सब डिवायडेशन केला जातोय स्पेसीजमध्ये. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विटाकर आहे या विटाकरनं एक हायरार्की सांगितलेला आहे. किंगडम, सब किंगडम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीज यांच्या आधारावरती तो त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तोच या ठिकाणी सांगितलेला आहे. पहा याच्यामध्ये आपण बघितलेला आहात हा किंगडम, त्यानंतर सब किंगडम येतोय. किंगडममध्ये कॉर्डेट्स, किंगडममध्ये ॲनिमॅलिया आहे. सब किंगडममध्ये पहिला जो आहे नॉन कॉर्डेट्स, दुसरा सब किंगडम आहे कॉर्डेट्स आणि या सब किंगडम जो आहे नॉन कॉर्डेट्स या सब किंगडम नॉन कॉर्डेट्समध्ये येतोय फायलम. एकूण 10 फायलम आहेत. प्रोटोझुआ, पोरिफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मिंथिस, एस्केल्मेंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा आणि शेवटचा आहे हेमिकॉर्डाटा. आता याच्यानंतर आणखीन पाहूया आपण हा जो सब किंगडम आहे कॉर्डेटा. तर या कॉर्डेटामध्ये फायलम आलेला आहे, एकच फायलम येतो तो आहे फक्त कॉर्डेटा. आणि या फायलम कॉर्डेटामध्ये पुन्हा 3 सब फायलम आलेले आहेत. तर कुठले आहेत? तर पहिला आहे युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि तिसरा आहे वर्टिब्रेटा. आणि हा जो सब फायलम वर्टिब्रेटा आहे या सब वर्टिब्रेटाचं पुन्हा या ठिकाणी एकूण 6 क्लासेसमध्ये त्याची वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. पहिला जो आहे सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, तिसरा आहे ॲम्फिबिया, चौथा रेप्टिलिया, पाचवा ॲव्हस, सहावा आहे मॅमेलिया. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या एका किंगडम पासून क्लासपर्यंत त्याचं वर्गीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर पाहूया आपण आणखीन. These systems of animal classifications was in practice till now. However, nowadays new systems of classifications is followed. We will study these new systems of animal classifications in brief. तर पहा आतापर्यंत प्रचलित असलेली ही प्राण्याची वर्गीकरण करण्याची पद्धत होती, परंतु सध्याला आता नवीन या ठिकाणी प्राण्यांची वर्गीकरण करण्याची पद्धतीचा अवलंब करत आहेत. आता ती जी काही नवीन पद्धत आहे ती कशा पद्धतीने आहे हे आपण टोटली ब्रीफमध्ये पाहूया, म्हणजे विस्तारित स्वरूपात पाहूया. काय आहे पाहूया. ॲट प्रेझेंट म्हणजे सध्याला अकॉर्डिंग टू द 5 किंगडम क्लासिफिकेशन्स systems of Robert Whitaker, all multicellular animals are included in kingdom Animalia. कारण आत्ताच तुम्हाला जस्ट सांगितलेलं आहे रॉबर्ट विटाकरनं हे जे काही पंचसृष्टी म्हणतोय आपण, म्हणजे पंचसृष्टी म्हटल्यानंतर हे 5 किंगडम आहे. या 5 किंगडमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. याच्यामध्ये फक्त तो मल्टीसेल्युलर ॲनिमलचाच समावेश या ॲनिमल किंगडममध्ये केलेला आहे. These systems of classifications based upon some criteria like body organizations, body symmetry, body cavity, germinal layers and segmentations etc. यांनी काय केलेलं आहे तर ज्या वेळेला आपल्याला प्राण्यांचं क्लासिफिकेशन करण्यासाठी काही क्रायटेरिया विचारात घेतलेला आहे. ते क्रायटेरिया कुठले आहेत तर बॉडी ऑर्गॅनायझेशन, त्यानंतर बॉडी सिमेट्री, त्यानंतर आहे बॉडी कॅव्हिटी आणि जर्मिनल लेयर्स आणि शेवटचं आहे सेगमेंटेशन. हे आपण एक एक करून या ठिकाणी विस्तारात पाहूया. तर पहा, पहिल्यांदा पाहणार आहोत क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम्स ऑफ क्लासिफिकेशन.
काय आहे? क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन्स. आता या क्रायटेरियामध्ये म्हणल्यानंतर प्राणी वर्गीकरण करण्याची नवीन पद्धतीमध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. आता या ठिकाणी जर आपण बघितलात तर एकूण आपल्याला 5 पॉईंट्स या ठिकाणी विचारात घ्यायला सांगितलेलं आहे आणि नवीन पद्धतीनुसार ॲनिमलचं आपल्याला क्लासिफिकेशन करण्यासाठी 5 मुद्दे एक एक करून आपण अभ्यासूया. तर पहा, पहिला मुद्दा जो आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गॅनायझेशन. आता याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गॅनायझेशन. त्यालाच म्हणतोय मराठीमध्ये रचनात्मक संघटन. काय आहे हे रचनात्मक संघटन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ग्रेड्स म्हटल्यानंतर काही टप्पे दिलेले आहेत. आता सजीवांच्या शरीरामध्ये जो काही संघटन चाललेला असतोय त्यामध्ये काही लेयर्स आहेत, काही टप्पे आहेत, काही स्टेप्स आहेत. ते आपण एक एक करून पाहूया. तर पहा याच्यामध्ये कोणकोणते टप्पे आहेत. पहिल्यांदा याच्यामध्ये जो टप्पा येतोय तो आहे प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड, पहिला टप्पा. त्यानंतर दुसरा टप्पा जो येतोय तो आहे सेल्युलर ग्रेड ऑर्गॅनायझेशन, हा दुसरा टप्पा येतोय. पहिल्या टप्प्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहिल्यांदा आपण पाहूया. बॉडी ऑफ ॲनिमल इज मेड अप ऑफ सेल. ॲनिमलची जी बॉडी आहे ती कशापासून बनलेली आहे? सेलपासून बनलेली आहे. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स मेनी सेल्स आर परफॉर्मिंग different functions in their body, while in unicellular animals, as their body is made up of single cell, all functions are performed by same cell only. सॉरी. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा, जो मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत. आता मल्टीसेल्युलर ॲनिमल्स कोणाला म्हणलं जातं? पाठीमागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की ज्याच्यामध्ये अनेक सेल्स असतात, म्हणजे मेनी सेल्स असतात. तर या मेनी सेल्स काय करतात? परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन्स, वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करण्यासाठी या अनेक पेशी एकत्र येऊन ते काम करत असतात. हे कोणामध्ये येतोय? मल्टीसेल्युलरमध्ये. परंतु युनिसेल्युलरमध्ये फरक आहे, कारण युनिसेल्युलरमध्ये फक्त सिंगल सेल असतोय आणि त्या एकट्या पेशीनंच त्या संपूर्ण शरीरामधले सगळे जे फंक्शन्स आहेत ते एकाच पेशीद्वारे पूर्ण होत असतात. जसं उदाहरणात जर आपल्याला सांगायचं झालं तर आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी मी एक छोटासा उदाहरण देतोय. सिंगल सेल आणि युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर साठी. आता युनिसेल्युलर म्हणल्यानंतर आता सांगितलेलं आहे की याच्यामध्ये युनिसेल्युलर्समध्ये one type of cells are also perform the various types of the functions. In that the multicellular organisms, so many types of the cells, that cells are also performing the different functions. जसं आपण प्राथमिक शाळेमधील शिक्षक तुम्ही बघितला असाल. हे कोणाला दुखवण्यासाठी नाहीये, तर एक आपल्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी हे सांगण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. तर समजावून घ्या. तर याच्यामध्ये जे काही प्राथमिक शिक्षक असतात, तर प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषदमधले 1ली ते 4थी विषय शिकवत असतात. 1ली ते 4थी पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवत असतात आणि त्याच्यामध्ये समजा इयत्ता 1लीचा वर्ग असेल तर एक शिक्षक जो आहे सगळे विषय शिकवतो. तिथं कुठले कुठले विषय असणार आहेत? जे पहिली इयत्तेला जे विषय असतील, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, कला असेल, क्रीडा असेल, जे काही विषय असतील ते सगळे विषय एका शिक्षकाने तिथं शिकवत असतोय. जसं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये चाललेलं असतोय, कारण युनिसेल्युलरमध्ये एकच पेशी असते, कारण एक पेशीच्या मार्फतच संपूर्ण शरीरामध्ये अशा प्रकारचे पूर्ण परफॉर्मिंग फंक्शन्स करत असतात. आणि दुसरं जर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचं जर आपण बघितलं तर ते हायस्कूलच्या शिक्षकासारखं असेल. कसं? तर हायस्कूलच्या शिक्षकामध्ये जर आपण बघितलात तर तिथं देखील तुम्हाला वेगवेगळे विषय शिकवण्यासाठी वेगवेगळे शिक्षक तिथं उपस्थित असतात, तुम्हाला शिकवत असतात. तशाच पद्धतीने मल्टीसेल्युलरमध्ये पण तसंच आहे. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स या ठिकाणी पार पाडत असतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम्स आहे, नर्वस सिस्टीम्स आहे, एक्सक्रेटरी सिस्टीम्स आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम्स आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टीम्सला परफॉर्म करण्यासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स एकत्र आलेले असतात आणि हे सेल्स एकत्र येऊन त्या ठिकाणी परफॉर्म करत असतात. तसंच आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता याच्यानंतर आपण पाहूया बॉडी ऑर्गॅनायझेशन्स ऑफ युनिसेल्युलर animals is referred as protoplasmic grade organization.
आता या ठिकाणी प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गॅनायझेशन हा पहिला ग्रेड येतोय ऑर्गॅनायझेशन्स मधला. जसं आपण युनिसेल्युलर म्हणल्यानंतर ज्या ॲनिमलच्या शरीरामध्ये एकच पेशी असते, म्हणजे जे युनिसेल्युलर ॲनिमल्स आहेत त्यांना आपण प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गॅनायझेशन या नावाने ओळखला जातोय. पहिला स्टेप झाला. आता याच्यानंतर दुसरं पाहूया. दुसरं आहे सेल्युलर ग्रेड ऑर्गॅनायझेशन. आता सेल्युलर ग्रेड ऑर्गॅनायझेशन्समध्ये इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स, इफ टिश्यूज आर नॉट परफॉर्म्ड, their body organizations is called as cellular grade organization. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा. ज्या वेळेला मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये टिश्यू परफॉर्म नसतील, टिश्यू जर काम करत नसतील किंवा त्यालाच आपण ऊती म्हणतोय, ऊती तयार होत नसतील, तर अशा पद्धतीच्या संघटनाला सेल्युलर ग्रेड ऑर्गॅनायझेशन्स या नावाने ओळखला जातोय. आणि हे जर आपल्याला पाहण्यासाठी डायग्राम दाखवण्यात आलेली आहे पहा. पुस्तकामध्ये आपण पाहू शकता 6.5 सेल्युलर ग्रेड ऑर्गॅनायझेशनची डायग्राम तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे. ही पहा, हे आहे डायग्राम. आउटलेट ऑस्कुला म्हणून आहे, म्हणजे याच्यामधून पाणी बाहेर सोडण्याचा मार्ग आहे. नंतर याच्यामध्ये कॉलर सेल्स आहेत. हे आहेत हे सेल्युलर ग्रेड ऑर्गॅनायझेशन्समध्ये. म्हणजे सेल्युलर ग्रेड ऑर्गॅनायझेशन कोणाला म्हणायचे? ज्याच्यामध्ये ऊती तयार होत नाही आहेत. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे परंतु त्याच्यामध्ये टिश्यूज तयार होत नाही आहेत, आणि टिश्यूज तयार न झाल्या कारणानं तिथं पेशीच्या मार्फतच त्या ठिकाणी ऑर्गॅनायझेशन चाललेलं असतोय. म्हणूनच त्याला म्हणलं जातं सेल्युलर ग्रेड ऑर्गॅनायझेशन असं म्हणतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे फायलम पोरिफेरा आहे. एक्झाम्पल कोणता आहे? तर पोरिफेरा आहे. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत तिसरा केस, म्हणजे तिसरं ऑर्गॅनायझेशनचं संघटन आहे, तो आहे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गॅनायझेशन. आता हा काय आहे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गॅनायझेशन? इन केस ऑफ सम ॲनिमल्स, cells comes together to form tissues with help of which all the body functions are performed. Such animal shows cell tissue grade organization. असे काही प्राणी आहेत की त्या प्राण्यामध्ये सेल्स एकत्र येऊन एक ऊती तयार होतात, आणि हे सगळे ऊती मिळून ते बॉडीचं फंक्शन्स परफॉर्म करत असतात. म्हणून अशा प्रकारच्या ॲनिमल्स मधला जो काही ऑर्गॅनायझेशन असतोय त्याला म्हणलं जातं सेल टिश्यू ग्रेड ऑर्गॅनायझेशन. कारण सुरुवातीला आपण जे बघितलं होता त्यामध्ये काय होतं? प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गॅनायझेशन होतं. प्रोटोप्लाझ्मिक ग्रेडमध्ये आपण बघितला होता की फक्त त्याच्यामध्ये सेल्स काम करत होते. दुसरं जे आपण बघितलेलं आहात ग्रेड ऑर्गॅनायझेशन्समध्ये सेल्युलर ग्रेड ऑर्गॅनायझेशन. सेल्युलर ग्रेड ऑर्गॅनायझेशन्समध्ये आपण बघितलेलं आहात की त्याच्यामध्ये टिश्यू हा परफॉर्म करत नाहीये, पेशीज परफॉर्म करत असतात मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. म्हणून त्या ठिकाणी त्याचा ऑर्गॅनायझेशनचा जो काही ग्रेड आहे तो सेल्युलर ग्रेड ऑर्गॅनायझेशन हा सेकंड येतोय. थर्डमध्ये आत्ताच आपण जस्ट या ठिकाणी बघितलेला आहात तो आहे त्याच्यामध्ये फक्त टिश्यूज काम करत असतात, टिश्यूच्या मदतीने काम करत असतात. म्हणून हा झाला तिसरा सेल टिश्यू ग्रेड ऑर्गॅनायझेशन. त्याच्यामध्ये एक्झाम्पल येतोय ॲनिमल फ्रॉम्स फायलम निडारिया. आता याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर सेल टिश्यू ग्रेड ऑर्गॅनायझेशन, तर पुस्तकामधली 6.6 डायग्राम तुम्ही पाहू शकता. त्या 6.6 मध्ये सेल्युलर ऑर्गॅनायझेशन कशा पद्धतीने चाललेलं आहे. आता याच्यानंतर फ्लॅट वर्म शोज टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गॅनायझेशन. इन दिस टाइप ऑफ ऑर्गॅनायझेशन tissues are organized to form some organs. However, complete organ systems are not formed. आता या ठिकाणी चौथं ऑर्गॅनायझेशनचा जो स्टेप्स दिलेला आहे तो आहे चौथा टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गॅनायझेशन. आणि हे कशामध्ये चाललेलं असतं तर हे एक प्रकारच्या ऊती एकत्र येऊन एक प्रकारचं अवयव या ठिकाणी तयार होतोय. म्हणजे हे जे टिश्यूज आहेत, टिश्यू एकत्र आल्यानंतर इथं हा ऑर्गन तयार होतोय पहा. आणि ऑर्गन तयार झाल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारचा एक ऑर्गॅनायझेशन तयार झालेला असतोय. अशाच ऑर्गॅनायझेशनला म्हणलं जातं टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गॅनायझेशन असं म्हणतोय. आता याच्यामध्ये आपण एकूण 4 प्रकारचे ग्रेड ऑफ ऑर्गॅनायझेशन बघितलेला आहात. पहिला बघितला प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड, दुसरा बघितला सेल्युलर ग्रेड ऑर्गॅनायझेशन, तिसरा बघितलेला हा सेल टिश्यू ग्रेड ऑर्गॅनायझेशन, आणि चौथा जो आहे
टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गॅनायझेशन. आता आपल्याला या ठिकाणी आपण खालच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेला आहात. तर ज्या वेळेला एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतोय, तो तयार होत असताना सुरुवातीला त्याचा जो बेसिक फंक्शनल आहे तो आहे सेल. या सेलपासून काय तयार होतोय? टिश्यू तयार होतोय. आणि या टिश्यूपासून काय तयार होतोय? ऑर्गन तयार होतोय. आणि या ऑर्गन पासून काय तयार होतोय? ऑर्गन सिस्टीम तयार होतीये. आणि ऑर्गन सिस्टीम पासून एक संपूर्ण ऑर्गॅनिझम्स तयार होतोय. तर अशा पद्धतीने त्यांचे लेवल्स आहेत: सेल, टिश्यू, ऑर्गन, ऑर्गन सिस्टीम, ऑर्गॅनिझम्स. अशा प्रकारे आपण या ठिकाणी सेलचं ऑर्गॅनायझेशन आपण या ठिकाणी बघितलेलं आहात. त्यांचे टप्पे आपण बघितलेले आहात. याच्यामध्ये पहिला प्रोटोप्लाझ्मिक, दुसरा आहे सेल्युलर ग्रेड ऑर्गॅनायझेशन, तिसरा आहे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गॅनायझेशन, आणि चौथा जो आपण या ठिकाणी बघितलेला आहात टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गॅनायझेशन या ठिकाणी आपण बघितलेला आहात. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, याच्यानंतर पहा, बॉडी ऑर्गॅनायझेशन्स ऑफ ह्युमन हॅज बीन शोन इन द फॉलोइंग फिगर. आता आपल्याला ऑब्झर्व करायला सांगितलेलं आहे. म्हणजे बॉडी ऑर्गॅनायझेशन्स ऑफ ह्युमन, मानवाच्या शरीरामध्ये कशा प्रकारचं संघटन चाललेलं आहे त्या चित्राच्या आधारावरती आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. यूज ॲप्रोप्रिएट लेबल इन दॅट फिगर विच ऑर्गन्स आर प्रेझेंट इन ह्युमन बॉडी. आता आपल्याला या ठिकाणी जो चित्र दाखवण्यात आलेला आहे, या चित्रामध्ये काही एम्प्टी बॉक्सेस दिलेले आहेत. त्या एम्प्टी बॉक्सेसमध्ये आपल्याला त्या डायग्राम्सला लेबलिंग करायचे आहेत. आणि लेबलिंग करून त्यामध्ये कुठले ऑर्गन्स या ह्युमनच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत हे आपल्याला सांगायचे आहेत. आता हे सांगण्यासाठी आपल्याला ते ऑर्गन कुठले आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. आणि ही डायग्राम व्यवस्थित काळजीपूर्वक पाहायची आहेत आणि त्याला लेबलिंग देखील व्यवस्थित करायचं आहे. कारण आपण याच्यावरती देखील बोर्डाच्या परीक्षेमध्ये गेल्या वर्षी प्रश्न विचारण्यात आला होता 2 मार्कासाठी. तर आपण या ठिकाणी लेबलिंग करूया. पहा, आता याच्यामध्ये जर आपण बघितलात तर पहिल्यांदा लेफ्ट साईडला जो सर्वात वरच्या बाजूला जो बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये त्याचं नाव तुम्हाला माहितीच आहे. सांगा पाहू, सांगता येईल तुम्हाला? याचं नाव आहे ब्रेन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या नोजच्या खालच्या बाजूला काय असतो आपल्या प्रत्येकानंच माहिती आहे, त्याचं नाव असतोय माउथ. तसंच तुम्ही देखील सांगण्याचा प्रयत्न करा, माउथ. त्यानंतर माउथच्या एक्झॅक्ट त्याच्यानंतर खाली जर आपल्याला राईट साईडचा जो काही बॉक्स तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे तो आहे हार्ट. इथं आहे हार्ट. हार्टच्याच बाजूला असणारा आणखीन एक ऑर्गन आहे, तो रेस्पिरेशनसाठी वापरला जातोय. त्याचं नाव आहे लंग्स. त्यालाच आपण काय म्हणतोय? लंग्स म्हणतोय. लंग्सच्या खालच्या बाजूला आणखीन एक आहे, त्याला म्हणतोय आपण लिव्हर. लिव्हरच्या आणखीन बाजूला जो आहे त्याला म्हणलं जातं ब्लड वेसल. काय म्हणतोय आपण त्याला? ब्लड वेसल्स म्हणतोय. त्यानंतर आता जर आणखीन बघितलात तर ब्लड वेसलच्या आणखीन खालच्या बाजूला तुम्हाला दिसतोय, त्याला म्हणलं जातं थाय. याला म्हणतोय आपण थाय, किंवा यालाच आपण स्किन या नावाने देखील ओळखला जातोय. हार्टच्या नंतर खालच्या बाजूला जो येतोय तो आहे इथं बोन दाखवण्यात आलेला आहे. पहा, या चित्रामध्ये जर आपण बघितलात तर याचं नाव आहे बोन. आणि त्या लिव्हरच्या खालच्या बाजूला किंवा त्याच्या ॲडजस्टंटला आहे ते आहेत किडनी. काय आहेत हे? किडनी आहेत. आणि त्याच्यानंतर शेवटचा हा जो तुम्हाला दिसतोय यामधला शेवटचा जो पार्ट आहे हे क्वाड्रिसेप मसल्स आहेत. हे जे आहे क्वाड्रिसेप्स मसल्स आहेत. अशा पद्धतीनं या डायग्रामचं आपल्याला लेबलिंग करता येणं गरजेचं आहे. तर ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गॅनायझेशन्समध्ये आपण या मानवाची चित्र दाखवण्यात आलेले आहे, त्या मानवाच्या चित्रामध्ये तुम्हाला लेबलिंग करणं येणं गरजेचं आहे. तर पाहूया, बिसाइड्स द 4 टाइप्स ऑफ द बॉडी ऑर्गॅनायझेशन्स मेन्शनड अबव, रिमेनिंग ऑल एनिमल शोज ऑर्गन systems grade organization in which different organs are joined together to form organ systems that performs specific functions. Examples: crabs, frogs, human, etc. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण जे काही ग्रेड्स ऑफ ऑर्गॅनायझेशन्समध्ये
4 संघटन बघितलेले आहात. 4 प्रकारचे संघटन बघितलेले आहात. कोणते आहेत? प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गॅनायझेशन, सेल्युलर ग्रेड ऑर्गॅनायझेशन, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गॅनायझेशन आणि शेवटचं टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गॅनायझेशन आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहात. तर हे सर्व काय आहेत? तर क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजे प्राण्याची वर्गीकरण करण्याची एक नवीन पद्धत आहे. त्या नवीन पद्धतीमधला पहिला आपण या ठिकाणी घटक किंवा पहिला मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहात. आता याच्यानंतर आपल्याला जो काही दुसरा मुद्दा आहे, तो दुसरा मुद्दा आहे बॉडी सिमेट्री. तर हे जी काही बॉडी सिमेट्री आहे हे आपण पुढच्या तासाला पाहूया. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी पाहणारच आहोत. तर धन्यवाद मित्रांनो. पुढचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत.